अजिंठा पर्वतरांगांमध्ये भीषण पाणी टंचाई, वन्यप्राणी गावांकडे धाव. पाणवट्यांमध्ये तातडीने पाणी भरण्याची निसर्गप्रेमींची मागणी. जालना, बुलढाणा, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या चारही जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या अजिंठा पर्वतरांगेतील धावडा परिसरातील डोंगराळ भागात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने या भागातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटत चालले आहे. परिणामी जंगलात वास्तव्यास असलेले वन्यप्राणी आणि विविध जातींचे पक्षी पाण्याच्या शोधात गाव वस्तीकडे धाव घेत असल्याचे चिंताजनक चित्र सध्या दिसून येत आहे. या डोंगराळ आणि वनक्षेत्रात बिबट्या, अस्वल, रोही, तडस, हरण, कोल्हे, निलगाय यासारखे अनेक वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर आढळतात. शिवाय चिमण्या तसेच विविध प्रकारचे लहान मोठे पक्षी या परिसरात वास्तव्य करतात. या सर्व पशुपक्ष्यांचे जीवन जंगलातील नैसर्गिक पाण्याच्या स्रोतावर अवलंबून असते. मात्र सध्या या भागातील नदी, नाले, ओढे तसेच लहान जलसाठे पूर्णपणे आटले असल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. स्थानिक निसर्गप्रेमी आणि ग्रामस्थांनी सांगितले की या परिसरातील अनेक पाणवठे सध्या कोरडे पडले आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तशी परिस्थिती निर्माण झाल्याने येत्या काही महिन्यात वन्य प्राण्यांसाठी मोठे संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाण्याच्या शोधात काही प्राणी जंगलातून बाहेर पडून गावाच्या दिशेने येऊ लागले, स्थानिकांनी असे सांगितले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भविष्यात मानव वन्यजीव संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागातील निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले. त्यांनी जालना, बुलढाणा, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या चारही जिल्ह्यांच्या वनविभागाने संयुक्तपणे तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. विशेषतः जंगलातील पाणवट्यांमध्ये नियमितपणे पाणी टाकून वन्यप्राणी आणि पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच उन्हाळ्याच्या काळात वनविभागाने टँकरद्वारे पाणी आणून जंगलातील पाणवटे भरून ठेवावेत. तसेच आवश्यक त्या ठिकाणी नवीन पाणवटे तयार करावेत असे सुचविण्यात आले. यामुळे वन्यप्राणी आणि पक्ष्यांना जंगलातच पाणी उपलब्ध होईल आणि त्यांना गावांकडे वळण्याची गरज भासणार नाही. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते वन्यप्राणी आणि पक्ष्यांचे अस्तित्व हे पर्यावरणाच्या संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे ही वनविभागासोबतच समाजाचीही जबाबदारी आहे. वेळेत उपाययोजना केल्यास वन्यजीवांचे संरक्षण होण्याबरोबर मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासही मदत होईल. त्यामुळे या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन अजिंठा पर्वतरांगेतील धावडा परिसरातील जंगल भागातील पाणवटे भरून वन्यप्राणी आणि पक्ष्यांसाठी पाण्याची योग्य व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी स्थानिक निसर्गप्रेमींकडून करण्यात येत आहे. न्यूज रिपोर्टर जाबेर हुसेन पठाण, इंडिया न्यूज पल्स, जालना.